एकटी संस्था आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं परीस सेंद्रिय खत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्याच्या उद्देशानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन नगरसेवक दुर्वास कदम आणि नगरसेविका डॉक्टर सुषमा जरग यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर सुषमा जरग यांनी नागरिकांनी घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचं आवाहन केलं. दुर्वास कदम यांनी कचरा वेचक महिलांना महानगरपालिकेच्या टिप्पर गाडीवर नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. यासह नागरिकांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खत खरेदी करून पर्यावरणपूरक उपक्रमाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी कचरा वेचकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावं असं आवाहन केलं. या 3 दिवसांच्या महोत्सवादरम्यान माफक दरात सेंद्रिय खत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क उपलब्ध करून देण्यात आला. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी एकटी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, भारती कोळी, अक्काताई गोसावी, बनाबाई कांबळे, मंगल कांबळे, आनंदी झारी, मंगल कांबळे, डॉक्टर सुजाता प्रभू, मंगल काळे, अनुराधा सामंत यांच्यासह एकटी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.